धरणाच्या तळाला व्यवस्थेने ढकललेल्या माणसांचं दुःख त्याच्या भाषेसहित या कवितेमध्ये आलेलं आहे. या कवितेचं बलस्थान आहे असं अधोरेखित करून या ठिकाणी कृष्णा होते आणि त्याच्या कविता संग्रहावर महत्वाचं विवेचन केलं. त्याच्याबद्दल बोलतात. लग्नाच्या तळाला या कविता संग्रहाचं प्रकाशन या निमित्तानं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या प्रकाशन समारंभाचा अध्यक्ष याच्याबद्दल मी खरं पहिल्यांदा मी त्यांचा आभार मानतो. खरं तर जनवादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं हा कार्यक्रम का घ्यावा असं मला का वाटलं, आम्हाला का वाटलं त्याच्याबद्दल मी 1-2 मिनिटं बोलतो आणि मग पुढे त्या कवितेच्या काही. खरं तर मी स्वतः धरणग्रस्तांच्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. पुनर्वसनाची लढाई कशी लढायची, कोणत्या पद्धतीनं लढायची, अनेक धर्मांचे संघर्ष त्यांच्या लढ्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलेला एक कार्यकर्ता आहे. आणि मग मी या सगळ्या घटनांकडे बघत असताना जेव्हा ही कविता आलेली आहे आणि ही एका धरणात बुडालेल्या गावांची कविता आहे असं जेव्हा मला कळालं, समजलं, तेव्हा वाटतं की आपण या कवितेशी जोडलं पाहिजे, या कवितेशी आपण नातं असलं पाहिजे. खरं तर मी साहित्यिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून साहित्याकडे कसे होतो. जर एखादं साहित्य मला कार्यकर्ता म्हणून प्रेरणा देणार असेल, ऊर्जा देणार असेल तर ते माझ्यासाठी खरोखरच मूल्यवान साहित्य असतं, ते महत्वाचं साहित्य असतं. ज्या साहित्याने केवळ फक्त आम्हाला मनोरंजन मिळणार असेल तर ते साहित्य माझ्यासाठी कार्यकर्ता म्हणून मला महत्वाचं वाटत नाही. या कवितेकडे बघत असताना कविता संग्रह आताच आपल्या हातामध्ये मिळाला. खरं तर धरण आणि धरणाच्या अनुषंगाने मराठीमध्ये बरंच लिखाण यापूर्वी झालेलं आहे. म्हणजे सुभाष पाटलांची पानिपत असेल जी त्यांनी प्रशासकीय नजरेतून बघितलेली पानिपत झाडाजगते असेल किंवा अगदी दया पवारांचं बाईंनी धरण बांधले जे गाणं, ज्या गाण्यानं आमच्या चळवळीचं एकही आंदोलन असं झालं नाही की ज्या आंदोलनाची सुरुवात त्या गाण्यानं झालं नाही. म्हणजे गाणं, कविता जेव्हा गाणं बनते तेव्हा ती धरणग्रस्तांसाठी ऊर्जा देणारी, लढायला ताकद देणारी असते. मला अपेक्षा आहे की ही कविता, आता जी कविता आहे धरणाच्या तळाला जी कविता आहे, ही कविता निश्चितपणे माणसांना, धरणग्रस्तांना लढायला बळ देईल याची मला खात्री विश्वास वाटतोय. खरं तर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष एखाद्या धरणग्रस्तांच्या गावामध्ये जाता तर तुम्हाला धरणग्रस्तांच्या गावामध्ये एक तरी मनोरंजन दिसतो. कारण तो केवळ गावातून कुठून आलेला नसतो, तर त्याच्याबरोबर त्याची संस्कृती, त्याचा निसर्ग, त्याचं पर्यावरण, त्याचं सगळं जे आसपासचं जे आहे ते सगळं हिरावून घेतलं जातंय. आणि ते सगळं हिरावल्यामुळं एकाही वसाहतीमध्ये तुम्ही जाता, वसाहतीमध्ये तुम्हाला एक तरी मनोरंजन सापडणार. तो मनोरंजन या व्यवस्थेने त्याला बनवलेला असतो. पुनर्वसनाच्या नावाखाली विस्थापन जे झालेलं आहे त्या विस्थापनातून तो मनोरंजन बनलेला असतो. तर अशा सगळ्या गावांच्या मध्ये तुम्ही गेला तर आपल्याला एक दिसलं म्हणजे की जेव्हा कविता वाचताना, कविता लक्षात येताना, कविता समजून घेताना आपल्याला ही कविता अशा पद्धतीने समजून घ्यावी लागेल. धरणग्रस्तांचं दुःख काय आहे, ते दुःख कसं व्यक्त झालेलं आहे, ते सगळं व्यक्त झालेलं दुःख जर आपण समजून घेतलं तर मग ती कविता आपल्याला नीटपणे समजून घेता येईल. खरं तर मगाशी जे विजय चौमारे होते त्यांच्या गावाच्या वरच्या बाजूला वारणा धरण झालं आणि आम्ही जेव्हा आंदोलन सुरुवात झालं आमचं वारणा धरणग्रस्तांचं, त्यावेळेला वारणा धरणग्रस्तांच्या मधल्या काही बाया उत्स्फूर्तपणे गाणं करायच्या. आणि मग त्यातली एक बाई मला गाणं म्हणताना आधी ते आठवत आहे की दोजर लागलं देवाऱ्याला लाईटा लागल्या मंजुराला. हे मंजूर हे गाव धर्माच्या काय काय दोजर तिकडं आमच्या देवाळाला लागलं, लाईटा इकडं मंजुरात घेतल्या. ती बाई जेव्हा ती म्हणते तेव्हा ती बाई त्या आपल्या नदीचं वर्णन करते आणि नदीचं वर्णन करताना ती म्हणते लांबच फुलं कोकणी पल्ला. आणि मग ती पुढं कोयनेच्या आणि सैदापुराच्या मैदानामध्ये कोयना आणि वारणेची भेट होते. बनी बनीची पडली गाठव. म्हणजे ही जी कविता आहे, ही जी कविता उत्स्फूर्तपणे येते म्हणजे ती जी त्या बाया जेव्हा कविता दिसतात तेव्हा त्या आणि सीतेच्या आम्ही वारसदार आहोत. मी ज्या सीतेला वनवास भोगावा लागला त्या सीतेचे आम्ही वारसदार आहोत
मग तशा पद्धतीने या कवितेमध्ये सुद्धा काही स्त्रियांचं दुःख आपल्याला ऐकायला दिसतं. म्हणजे दुःखातून उमटलेली ही कविता असा दोघं या खरं तर मी काय भाष्य करणारा भाष्यकार नाही, त्या खरं तर घटना होते आणि नंदकुमार मोरे सरांनी त्याच्यावर चांगलं भाष्य केलेलं आहे. मला असं वाटतं की दुःखातून जेव्हा एखादं काव्य येतं तेव्हा ते काव्य निश्चितपणे चळवळीला बळ देत असतं, लढाया ताकद देत असतं आणि ही कविता निश्चितपणे अशा पद्धतीनं बळ देत राहील याची मला खात्री विश्वास वाटतोय. खरं तर आता चळवळी आणि साहित्य यांचा एक संबंध आता अलीकडे राहिला असं मला दिसत नाही. कारण चळवळीमध्ये लिहिणारे लोक, चळवळीबद्दल लिहिणारे लोक प्रत्यक्ष चळवळीमध्ये असतात का असा प्रश्न होतो. ते चळवळीमध्ये असतात पण चळवळीच्या काटाकाटाने पलीकडे जायचं आणि चळवळीबद्दल लिहायचं असा सगळा काळ अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे आम्हाला कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे की आता कार्यकर्त्यांना लिहिलं पाहिजे तर लिहिणाऱ्यांनी कार्यकर्ता जगलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं तुमची कविता असल पद्धतीने व्हायला. त्यामुळं खरं तर सारिका उबाळे या केवळ कवयित्री नाहीत, त्या कार्यकर्त्या पण आहेतच. आणि त्यामुळं कार्यकर्त्यानं लिहिलेलं म्हणजे कार्यकर्ता जेव्हा लिहितो तेव्हा तो अस्सल लिहित असतो, कारण त्याच्या लिहिण्यामध्ये अस्सलपणा असतो. आतापर्यंत सगळा मराठी साहित्याचा इतिहास बघितला तर त्या सगळ्या इतिहासामध्ये जे जे कार्यकर्त्यांनी लिहिले तितकेच अजरामर राहिले. कारण ते कार्यकर्ते होते माझ्या दृष्टीने. मी त्याला खरं तर आमच्या गेल मोमेंट त्यांना पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणाले. जरी जी संकल्पना आपल्याकडे आहे की एका डाव्यामध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता अशी कन्सेप्ट आहे, तसं तुकाराम हे पूर्णवेळ कार्यकर्ते होते वारकरी परंपरेचे. त्यांनी लिहिलेली कार्यकर्ता लिहिलेली कविता आहे. आज ही 350 वर्षे झाले तरी आज ही अक्षर ओळख असलेल्या माणसाला कोण आहे, कारण ती कार्यकर्त्यांनी लिहिलेली कविता आहे. तसंच अगदी अलीकडच्या काळामध्ये नामदेव प्रसादांनी लिहिलेली कविता आहे. हे कार्यकर्ता जेव्हा कविता लिहायला लागतो तेव्हा ती कविता अस्सल बनत जाते आणि ती कविता अस्सल बनते आणि ती चिरकाल मानवी जीवनावर आणि एकंदरीत वाचकावर प्रभाव टाकते असं मला वाटतंय. या कवितेमध्ये मी आता थोड्याफार चालल्या तर ही कविता सुद्धा त्या जातकुळीतली आहे. म्हणजे जी जातकुळी इतर कार्यकर्त्यांच्या जातकुळीतली ही कविता आहे. त्यामुळे मला अजून अपेक्षा आहे की सारिका उबाळे यांच्याकडून चांगली कविता पुढच्या काळामध्ये येईल. मी त्यांनी धरणग्रस्तांच्या दुःखावर एक कविता लिहिली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर हंसनाळा आणि वेंगी धरणाच्या जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा दिलीप चव्हाणांचा माझ्याशी सातत्यानं त्याला संपर्क व्हायचा, फोन व्हायचा, फोनवरून चर्चा पण व्हायची. आणि मग या चर्चेमध्ये सुद्धा तो जो अहवाल आहे तो अहवाल प्रकाशित होण्यापूर्वी मी वाचलेला होता आणि काही आमच्या दोघांचं बोलणं पण झालेलं होतं. कार्यकर्ता म्हणून माझा अनुभव पण सांगितला होता. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये जातो त्याला वाटतं की हे चलन महाभयानक आहे आणि या चलनाला कवितेमध्ये शब्दबद्ध करावं असं वाटतं. हे सुद्धा एक महत्वाचं आहे. म्हणजे सारिका उबाळे यांनी केलेल्या आपल्या कवितेतून मी त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या सगळ्या कवितेबद्दल आणि सगळ्या कवितेच्या सगळ्या भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.